नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 15 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव। पण 15 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव। पण 15 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा 15 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार, या परिणामामुळे आता 15 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव, या प्रश्नाचं घेऊयात आता इथं सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सध्याच्या कंडिशनला $12.5 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे। जाणकारांच्या मते सोयाबीनची बाजारभाव पातळी येथून 15 जून पर्यंत आपल्याला $12 ते $12.75 प्रति बुशेल्स पर्यंत दिसू शकते। याचा अर्थ सोयाबीनच्या भावात 15 जून पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड तेजी अथवा प्रचंड मंदी या ठिकाणी दिसणार नाही। याचा थेट परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होऊन देशात सुद्धा सोयाबीनचा भाव प्रचंड बदलणार नाही। परंतु 1 तारखेनंतर पूर्व मोसमी पाऊस सुरू झाला की खत बियाणांच्या खरेदीसाठी झुंबड उडते, यामुळे उरलं सुरलं सोयाबीन हे बाजारात येऊन ठेपते। यामुळे मागणीपेक्षा पुरवठा अचानक वाढतो आणि यामुळे आपल्याला 1 ते 15 जून पर्यंत सोयाबीनचा भाव घसरताना दिसणार आहे। या घसरणीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 15 जून पर्यंत आपल्याला 100 ते 200 रुपयांनी घसरताना दिसेल आणि 15 जून पर्यंत सोयाबीनचा भाव कमीत कमी 4000 ते जास्तीत जास्त 4500च्या दरम्यान दिसणार आहे। पण 15 जून पर्यंत सोयाबीनचा भाव दबावात राहणार। 15 जून नंतर सोयाबीनच्या भावात काही प्रमाणात खालच्या स्तरावरून आपल्याला रिकव्हरी येताना दिसू शकते। विक्रीचा विचार करत असाल तर 4500च्या भावावर आपण सोयाबीन 50% विकावं।
उर्वरित सोयाबीन 15 जून नंतर योग्य भाव पातळी बघून विकावं, ज्यामुळे आपला फायदा होईल। पण भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येईल याची काही शक्यता दिसत नाही। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।